मी काल हे बघा मूग शेंगदाणे आणि चणे थोडे भिजत घातले होते. थोडेसे प्लॅनिंग चालले डोक्यामध्ये. वेळ मला भरपूर कमी पडतोय. मिरर लूज झालं परत. फॅट बर्नसाठी चांगलं असतंय ब्लॅक कॉफी प्यायची. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता मी आलेलो पनवेलला. काल रात्रीच मी निघालो तिकडून. थोडंसं म्हणजे काल रात्री जेवण वगैरे मी पनवेलला शिफ्ट आलेलो आहे. तर आता फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता नुकतेच वाजले 9 आणि मला निघायचं आहे खारघरला. आईला मी कॉल केला होता. मी बोललो की आईला मी नाश्ता करायला येतो तिकडे, कारण वर्किंग माझं त्या साईडलाच आहे. त्यामुळे बोललो आता घरी जातो, नाश्ता करतो, मग तिथून पुढे वर्किंग करतो. 2-3 दिवस झाले मी पॅन्ट घेतली होती, एक जीन्सची पॅन्ट. तर ह्याला अल्टर करायची आहे. तर मी ह्याला आता घेऊन जातो खारघरलाच, कारण इथे जवळपास अल्टर करणारं कोण नाही आहे. असेल तर माहीत नाही, पण ते पुढं असेल. मी कधी इथं चौकशी नाही केली. खारघरला जवळपासच भरपूर जण कपड्याच्या शॉपच्या बाहेर बसलेले असतात ना, टेलर वगैरे. तर त्यांच्याकडे जाऊन अल्टर करायची ती पॅन्ट. हे आईने त्या दिवशी हे दिलं होतं, काय बोलतो त्याला, तिळगुळ आणि कानावलं आम्ही कानावलं बोलतो त्याला. तर हे कानावलं खाऊन घेऊया. आईने माझ्या मोठ्या भावासाठी बनवलं, कारण तो दिवाळीला आला नव्हता ना इकडे या साईडला. त्यामुळे आईने घेऊन गेले होते त्याच्याकडे. तो उरलेलं थोडंसं म्हणजे तिकडे घेऊन नेलेलं, थोडंसं आम्हाला आणून दिलेलं. ही पाण्याची बॉटल आहे. आता मी ह्याला घेऊन जाणार जाताना, आणि ही भरून ठेवतो तशीच. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे. संध्याकाळी रात्री जिमला जाता वेळेस हे भरता येईल आपल्याला, इथंच असू दे. आता ही बॉटल मी फ्रीजमध्ये ठेवेन आणि उद्या घेऊन जाईन, म्हणजे असं अल्टरनेटिव्ह होतं माझं. मी काल हे बघा मूग शेंगदाणे आणि चणे थोडे भिजत घातले होते. संध्याकाळी जेव्हा आपण कामावर येतो ना, शेंगदाणे जास्त झाले वाटते. संध्याकाळी जेव्हा मी कामावर येतो ना, नंतर मी जिमला जातो. मग जिम करून आल्यानंतर मग जो मला पोस्ट वर्कआउटमध्ये जे खायला लागतं, तर संध्याकाळी मला लेट झाल्यामुळे मी 7-7:30ला मी जिमला जातो. म्हणजे 7 वाजता समजा घरी आलो, 7:30पर्यंत जिम जातो. कमीत कमी 2 तास तरी मी जिम करतो. 7:30 ते 8:30 ते 9:30, 9-9:30पर्यंत मी तिथून निघतो. मग घरी येतात तर 9:45 पकडा वाजतात. मग 10 वाजता मी काय बनवणार? बनवायला पण थोडं एनर्जी पण राहत नाही बनवता. आणि बाहेरून काय घेऊन यायचं म्हटलं थोडंफार कधीतरी ठीक आहे. थोडं काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तर आपण कधीतरी बाहेरून घेऊन येऊ शकतो. हे मूग शेंगदाणे चणे हेच भिजत घालायचे सकाळी, आणि हे आता पाणी नितळून ठेवायचं. संध्याकाळपर्यंत बरोबर मोड येतील. मोड आले की थोडंसं फ्राय करायचं किंवा मग कच्चंच खायचं. मी लास्ट टाइम पहिले कच्चंच खायचो, तर त्यांनी पण मला भरपूर इफेक्ट पडला. माझं वजन कमी होण्यामध्ये भरपूर इफेक्ट पडले नुसतं शेंगदाणे चणे आणि मूग खाल्यावरती. तर मी आता ठरवलं की हेच कंटिन्यू करायचं. 2-3 दिवस खायचं, अल्टरनेट काहीतरी वेगळं खायचं. थोडेसे प्लॅनिंग चालले डोक्यामध्ये. वेळ मला भरपूर कमी पडतोय. वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं गोष्टी प्रॉपर होत नाहीत, पण मी मॅनेज करायला प्रयत्न करतोय. आता मग सकाळी उठता बघ मला 7 वाजले उठता. मग 7 वाजता 7:30 पर्यंत रेडी झालो. 8 वाजता सोडून साफसफाई वगैरे करून 8:30ला पूर्ण आंघोळ करून रेडी झालेलो आहे. तर असा पूर्ण दिवस जातोय. आता 9 वाजलेत. फटाफट आता निघायचं आपल्या दादाकडे, नाश्ता वगैरे करून मग आपलं वर्किंग स्टार्ट करायचं. आणि नंतर 10 ते 7 वाजेपर्यंत, 10 ते 6:30-7 पर्यंत आहे ना, मला काहीच वेळ भेटत नाही. कामामुळे ना काहीच वेळ भेटत नाही. त्यामुळे थोडंसं मी आता ठरवलं की थोडं जे माझ्याकडून जमतं तेवढं मी ट्राय करायचा प्रयत्न करणार आहे. मला वाटतं जरा जास्तच झालं, कारण मला तर काय आवडतं शेंगदाणे आणि चणे तर खायला काय प्रॉब्लेम नाही. मूग चणे शेंगदाण्यामध्ये थोडंसं ऑइल असतं ना, त्यामुळे विचार करतो की थोडं शेंगदाणे कमी घेतले पाहिजेत. पण ठीक आहे. तर असं हे नितळून ठेवलेलं पूर्ण, आणि हे आता संध्याकाळपर्यंत तसंच ठेवायचं. इथंच ठेवतो तसंच. संध्याकाळी जेव्हा येईन ना मी घरी, तोपर्यंत त्याला मोड आलेले असतील. आणि मग नंतर मोड आले की ते रात्रीचं खाल्लं ना की थोडंसं मस्त डाएट राहील. आणि जास्त पण खायचं नाही, जेणेकरून ते जास्त जेवलो ना की आपण झोपतो रात्री. झोपल्यावरती ते पूर्ण मग पोटावरती चरबी येते. त्यामुळे ठरवलं आहे की रात्रीचं भरपूर थोडं खायचं काहीतरी. आता कधी हे खाईन, कधी फ्रुट्स खाईन, कधी ऑमलेट वगैरे बनवेन, कधी काहीतरी वेगळं सँडविच वगैरे ना, असं म्हणजे अल्टरनेटिव्ह मी प्लॅन करत जाईन. जेव्हा वेळ असेल माझ्याकडे तेव्हा मी काही ना काहीतरी करेन, नाही तर मग बेसिक हे आपल्याला आहे तेच खायचं कंटिन्यू. तर चला फटाफट. या आईला काल घडी दिली ना मी स्मार्ट वॉच, तर त्याचं बॉक्स आहे आणि याच्यामध्ये चार्जर आहे. तर घेऊन जातो बॅगेतून आणि देतो. आणि ते पॅन्ट पण अल्टर करायची तर तिथे ठेवतो. संध्याकाळी येताना मी ते कुठल्या शॉपकडे देऊन जाईन, माप वगैरे द्यायचं ते. चला आपल्या आजच्या दिवसाला सुरुवात करूया. सुरुवात तर झालेली आहे तसं, पण चला मग आपण डायरेक्ट जाऊया दादाकडे. बाईक आणले परत सर्व्हिस सेंटरला, कारण हा मिरर लूज झाला आहे परत. जो नवीन मिरर लावला होता ना आपण, तोच थोडासा टाइट करून घेतो. लगाया था उस दिन, लेकिन ढीला ही हो रहा है.
बैठो गाड़ी बैठो पहले. ठीक आहे झालं. आता बरोबर आहे. इथं निघूया घरी डायरेक्ट. ठीक आहे बे. ही पॅन्ट अल्टर करायला आणली होती ती इथं ठेवतोय. जो आहे तुझा बॉक्स आहे, हे चार्जर आहे, इथे ठेवतोय. घड्याळाचं बॉक्स आहे ते, हे ठेवलं आहे मी तिथं. पॅन्ट माझी ठेवली, ती अल्टर करायची आहे. ती संध्याकाळी मी येईल ना टायमावर थोडंसं, तेव्हा दिन अल्टर करायला. कसली भाजी केली आहे? हरभऱ्याची आहे का? म्हणून तर म्हणलं तुला ये. भाकरी आहे ना. आता त्या दोघांना ठेवले, तुला वाढलं पण झालं जेवणच. तिला भाजी आहे गावावर काढलेली आहे. हरभऱ्याची पण भाजी करून मी ॲक्च्युली दादाची गाडी घेतलेली आहे, कारण थोडंसं एक बघ सामान आहे, बॉक्स. संध्याकाळचं मीटिंग आहे कदाचित, अजून कन्फर्म नाही, पण मीटिंग असू शकते. त्यामुळे मी गाडी घेतली, तर सामान पण एका जागेवरती ठेवायचं आहे. आणि 2-3 कामं आहे थोडीशी, ती बाईकने होणार नाही, त्यामुळे कारने होतील. त्यामुळे मी कार घेऊन चाललो आहे. चला आपलं आता वर्किंग स्टार्ट करूया. आता मी डायरेक्ट संध्याकाळी भेटतो तुम्हाला, कारण आता मध्ये मध्ये मला माहीत नाही जमेल की नाही व्हिडिओ काढायला. त्यामुळे चला मग आपण आता ऑफिसला निघूया. मी घरी आलो होतो, मी सकाळी घरी ठेवलं होतं ना पॅन्ट, ते अल्टर करायचे, ते घेऊन चाललो होतं पण. तर आता मी चाललो आहे पनवेल साईडला. तर विचार केला की आता पहिला अल्टरला देतो आणि तसं मग पनवेलला निघतो. आणि हे मग उद्या मी सकाळी येईन तेव्हा परत पिकअप करू शकतो. 2 पैंट है और एक जीन्स है. लेंथ ना? हाँ लेंथ माप लो. ये बराबर है क्या? ये भी ज़्यादा ही है. ठीक है, इतना चलेगा थोड़ा बहुत. इतना ही. हाँ इसको 37 ही रहो. एक बार गिन लेते हो. 30 में गिना नहीं एक्चुअली है, वैसे मैंने ध्यान ही नहीं दिया उसको. 41 42 रहो. ओके, ज़्यादा रहता है क्या? दिख ही रहा हो. बड़ा रहेगा. ये 42 है. ठीक है 38 इसको करो, और इसका भी एक बार गिनो ना ज़रा. कल कितने बजे आऊँ? यही टाइम पे आ जाओ. दूसरा कोई आएगा चलेगा, मम्मी या कोई? कोई भी आएगा नाम बता. ये हाँ इंस्टा मार्ट का जो थैली है, ध्यान से रखना. ठीक है, उसको भी 37. और जीन्स कैसे करोगे? वो जैसे आपने लास्ट टाइम भी मैंने आपके पास करवाया था. वो पट्टी सेम लगेगा. हां हां ठीक आहे. शिलाईसाठी दिलेलं आहे आणि त्यांनी उद्याच बोलवलं. ते पण बोलले की आज तर होणार नाही, उद्या संध्याकाळी ह्या टायमाला या बोलले. तर चला आपण आता निघूया आपल्या पनवेलला. मी डीमार्टसारख्या शॉपमध्ये आलेलो आहे. थोडंसं नेस्कॅफे क्लासिक. हां बघा इथं आहेत नेस्कॅफे क्लासिक. 10 रुपयाला पॅकेट आहे. मी ॲक्च्युली 2-3 व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जर ब्लॅक कॉफी पिली ना वर्कआउटच्या अगोदर तर चांगली असते. 100% प्युअर कॉफी नेस्कॅफे क्लासिक ही एक आहे. फॅट बर्नसाठी चांगलं असतं ब्लॅक कॉफी प्यायची. तर हे 24 ग्राम येतं आहे. 124 रुपयाला 24 ग्राम येते. हे जे पॅकेट आहे छोटे, इससे भी छोटा पैकेट आता है क्या? ये कितना ग्राम का रहता है? ये 3.2 ग्राम का है. ये तो 10 वाला है. ये कितना ग्राम? 1 ग्राम का रहेगा. 1 ग्राम भी नहीं. 1 कप कॉफ़ी बनता है इससे. ठीक आहे, फिलहाल ये देखता हूँ ट्राय करने के लिए. सुरुवात करतो तर ट्राय करतो एकदा फक्त 5 पॉकेट घेऊन, आणि नंतर मग ठरवतो की मोठं घ्यायचं की किंवा मग ते पूर्ण एक डब्बी आहे ना ती 24 ग्रामवाली, तर तीच घेऊया. आता सध्या 5 पॉकेट घेऊन बघूया, ट्राय करू कसं वाटतं ते. दुकानदार पण बोलतो आहे की हीच ब्लॅक कॉफी जास्त चालते. वर्कआउटच्या प्री वर्कआउटसाठी घेतात लोक भरपूर जण. पण आता मी सुरुवातीला शॅशे घेतलेत 2-2 वाले. त्याच्यानंतर मग थोडंसं आपल्याला चांगलं वाटलं, म्हणजे प्रॉपर बघूया कसं कसं वाटतं. त्या हिशोबाने मग आपण मोठा 24 ग्रामवाला डब्बा घेऊया. चला मग आता डायरेक्ट घरी जाऊया फटाफट आणि मग निघूया जिमसाठी. घरी आलेलो आहे आणि हे नेस्कॅफेचे कॉफीचे शॅशे आणलेत. 5च आणले सध्या सुरुवातीला. बघूया, आपण हे कॉफी बनवून घेऊया आणि मग वर्कआउटच्या अगोदर कॉफी पिऊन जाऊया. आणि बोलतात की कॉफी पिणं चांगलं आहे सकाळी सकाळी, आपलं सकाळी किंवा संध्याकाळी वर्कआउटच्या अगोदर. तर मी विचार करतो सकाळी पण उठल्या उठल्या 1 कप कॉफी प्यावी, असा विचार चालला आहे माझा. थोडं मी रिसर्च करेन
आणि जर तुम्हाला पण माहीत असेल काय तर थोडं मला प्लीज कमेंट करून कळवा की सकाळी उठल्या कॉफी पिली तर चालेल का 1 कप आणि संध्याकाळी 1 कप, म्हणजे थोडं वेट लूजसाठी जास्त फायदेशीर होईल. चला आपण आता फ्रेश हो गया पहिला आणि नंतर मग कॉफी बनवायला सुरुवात करूया. फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि थोडं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि इकडे कॉफी काढून घेतलेली आहे याच्यामध्ये. हे बघा, हे नेसकॅफेचे हे 180 घेतलेलं आहे मी, याच्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. आणि आता हे पाणी आपण याच्यामध्ये ओतून मग प्यायला सुरुवात करूया. कॉफी झालेली आहे रेडी. मी फर्स्ट टाईमच ट्राय करतो आहे, याच्या अगोदर कधी ट्राय नाही केलेली मी. आणि बघूया कसं लागते कॉफी. म्हणजे कॉफी तर कडू लागते माहितीच आहे मला, पण आता विदाऊट शुगर आणि ब्लॅक कॉफी ना टोटली. लय गरम आहे, मला वाटतं मी पूर्ण उकळलेलं आहे, पाणी लय उकळून घेतलेलं आहे. हो, तर फायनली आत्ता जस्ट घरी आलेलो वर्कआउट करून, भरपूर दमलो. चला आता फ्रेश होऊया. मग काल रात्री भिजत ठेवले होते, तर त्याच्यात थोडंसं खायचं आणि आजचा आपला डिनर तोच असणार आहे. मूग, चणा आणि शेंगदाणा. तर आता मी संपून घेतो आणि व्हिडिओ पण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.